नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही आहे। कोणकोणते नवीन नियम आहेत व किती शुल्क लागणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही। मित्रांनो, ह्या आधी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट जी आहे ती द्यावी लागत होती, परंतु आता आरटीओत न जाता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही जी टेस्ट आहे ती तुम्हाला आता देता येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्ही आता तुमची ड्रायव्हिंग टेस्ट जी आहे ती इथे देऊ शकता। त्यासाठी रस्ते व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवीन नियम जे आहेत मित्रांनो ते 1 जून पासून लागू होणार आहेत आणि या नियमांअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या ठराविक संस्थांना इथे शासनाकडून मान्यता जी आहे मित्रांनो ती इथे दिली जाणार आहे। काय काय नियम आहेत व किती शुल्क लागणार आहे आता हे पुढे आपण जाणून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे किती शुल्क लागणार। तर मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला 150 रुपये शुल्क लागणार आहे। लर्निंग लायसन्सच्या चाचणीचे शुल्क इथे 50 रुपये असणार आहे। ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये, ड्रायव्हिंग लायसन्स 200 रुपये, लायसन्स नूतनीकरण म्हणजे लायसन्स जर तुम्हाला रिन्यूअल करायचं असेल तर त्यासाठी 200 रुपये आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स त्यासाठी 500 रुपये शुल्क जे आहे मित्रांनो ते तुमच्याकडून इथे घेतलं जाणार आहे। मित्रांनो, प्रशिक्षण केंद्रांसाठी किंवा प्रशिक्षण संस्थांसाठी कोणकोणते नवे नियम आहेत ते आता इथे आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी प्रशिक्षण संस्थांजवळ किमान 1 एकर भूखंड असणं आवश्यक आहे आणि 4 चाकीसाठी 2 एकर भूखंड इथे प्रशिक्षण संस्थांजवळ असणं आवश्यक आहे। प्रशिक्षक हा किमान 12वी उत्तीर्ण व 5 वर्षाचा अनुभव असलेला असावा। हलक्या वाहनांसाठी 4 आठवड्यात 29 तासांचे प्रशिक्षण, त्यामध्ये 8 तास थेअरी व 21 तास प्रात्यक्षिक आणि अवजड वाहनांसाठी 6 आठवड्यात 39 तासांचे प्रशिक्षण, त्यामध्ये 8 तास थेअरी व 31 तास प्रात्यक्षिक असणं इथे गरजेचं आहे। तर मित्रांनो, हे जे नियम आहेत हे प्रशिक्षण संस्थांना इथे लागू असणार आहेत। पुढे आपण पाहूयात की आणखी कोणते नवीन नियम जे आहेत ते इथे लागू होणार आहेत। तुम्ही पाहू शकता इथे जुने वाहन बाद म्हणजेच प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरवण्यात येणार आहेत। त्यानंतर कठोर दंड, वाहन चालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल 25,000चा दंड जो आहे मित्रांनो तो इथे ठोठवला जाणार आहे। तसेच त्यास 25व्या वर्षापर्यंत लायसन्स जे आहे ते इथे दिले जाणार नाही आहे। तसेच वाहनाची नोंदणी सुद्धा रद्द केली जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, अल्पवयीन वाहन चालक आढळल्यास त्याला 25,000चा दंड, सोबतच 25 वर्षांपर्यंत लायसन्स दिले जाणार नाही आहे आणि वाहन मालकाची नोंदणी जी आहे ती इथे रद्द केली जाणार आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा नियम 1 जून 2024 पासून मित्रांनो लागू केला जाणार आहे। त्यानंतर सुलभ अर्ज प्रक्रिया आहे मित्रांनो, लायसन्स काढण्यासाठी प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे। वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्र जे आहेत मित्रांनो ते आता तुम्हाला इथे अर्ज करण्यासाठी लागणार आहेत। पत्रांसाठी तुम्ही ते मित्रांनो पाहू शकता शासनाची एक लिंक दिलेली आहे। ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे। या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत आणि कागदपत्रे सादरीकरणासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आरटीओ कार्यालयात येण्याची कोणतीही आवश्यकता जी आहे ती आता संबंधितांना असणार नाही आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो, तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।